नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या 22 एप्रिलला संपन्न होणार आहेत। या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षाने आपले उमेदवार घोषित केले आहेत। शेतकरी कामगार पक्ष नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकात पहिल्यांदाच आपलं नशीब आजमावणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वॉर्ड क्रमांक 53 मधून शेतकरी कामगार पक्षाच्या वॉर्ड क्रमांक 53 च्या अधिकृत उमेदवार वनिता गडदेराजे यांनी वाशीमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला। वॉर्ड क्रमांक 97 मधील सुजाता पडवळ तर वॉर्ड क्रमांक 99 मधील करीमी सायरा बानू यांनी नेरूळमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। वॉर्ड क्रमांक 83 च्या उमेदवार स्नेहल कदम, वॉर्ड क्रमांक 81 चे उमेदवार दीपेश पाटील यांनी शिरवणेमध्ये आपला अर्ज दाखल केला। शेतकरी कामगार पक्षाच्या वॉर्ड क्रमांक 103 च्या उमेदवार रेखा गोदाम, वॉर्ड क्रमांक 102 चे उमेदवार सय्यद हुसेन यांनी आपला उमेदवारी अर्ज सीबीडी येथे दाखल केला। तर शेतकरी कामगार पक्षाच्या वॉर्ड क्रमांक 35 च्या उमेदवार जया खेडेकर यांनी कोपरकैरणे येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। दरम्यान यावेळेस उमेदवार आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। दरम्यान यावेळेस उमेदवार वनिता गडदेराजे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी खास बातचीत केली। निश्चितपणे महिला वर्ग जो आहे त्यांच्यासाठी जो राखीव होता 53 नंबर वॉर्ड वाशी, त्याच्यामधून मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ही निवडणूक लढवणार आहे आणि फॉर्म भरलेला आहे आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीने। मला इथे सांगायला आनंद होतो की मी गेल्या 13 वर्षापासून समाजसेवा क्षेत्रात होते आणि आत्ता मी शेतकरी कामगार पक्षाला जॉईन झालेली आहे आणि त्या अनुषंगाने मला आवडलेलं आहे की कष्टकरी जनता, सर्वसामान्य जनता आणि यांना घेऊन आपल्याला विकास कसा साधता येईल आणि मला त्यांची ध्येय उद्दिष्टे ही आवडलेली आहे। त्यामुळे मी निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाचं मला या पक्षातर्फे मी जॉईन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आपलं जे काम आहे, आपण कामातून जर आपलं आत्तापर्यंत जे काम आहे ते तर सिद्ध झालेलंच आहे आणि यापुढे निश्चितपणे ह्या कामाचा मला शेतकरी समाज पक्षाच्या माध्यमातून उपयोग करून समाजासाठी आणखी काही योजना मला राबवता येतील। त्यामुळे निश्चितपणे ही संधी मी जिंकण्याचीच तयारी दाखवलेली आहे।